डाबर हनी टेस्ट प्रेझेंट्स तुझ्यात जीव रंगला. लाडू चल बाबा खाऊन घे आता. नाही. अरे असा हटवादीपणा बरा नाही. नाही म्हणलं ना भाऊ. मग काय उपाशीच राहणार आहेस? जोवर माऊ येत नाही तोपर्यंत मी खाणार नाही म्हणजे नाही. अरे आता तुझी माऊ नाही आली तर तू कायमचा उपाशीच राहणार आहेस काय? हो. लाडू खाऊन घे रे बाबा, येईल तुझी माऊ. कवा? हे बघ तिला यायचं तवा येईल ती. तू खाऊन घे बरं. माऊ आल्याशिवाय मी खाणार नाही म्हणजे नाही. लाडू गोदाक्का काय कटकट लावली हो? त्याला भूक लागली की तो खाईल चुपचाप. उगा आमचं कान किर्र करू नका. आणि एवढं सांगायला काय बार काय तो आता? अहो सकाळ धरणं काय खाल्लं नाही त्यानं. अहो मग चांगलंच आहे, वजन जरा तर कमी होईल. वहिनी साहेब, अहो बारक्या पोराला असं कसं बोलताय? बारका कोणत्या अंगानं बारका दिसाला येऊ ही तुम्हासनी? हा खाऊन खाऊन शेफारलाय निसता. फुकटचं लाड करून गपगुल झालाय. वहिनी साहेब, तुम्हासनी बी एक पोर आहे. एक आईनं असं बोलणं बराबर नाही. अच्छा, आता आई पण काय असतं हे तुमच्याकडनं शिकायचं का आम्ही गोदाक्का? छंदे बघ बाई, आता जास्ती मूलबाळ नाही ते शिकवणार आम्हासनी आई पण काय असतं. म्हणून तर मी तुम्हाला कधी बी काय बी सांगत नाही बघा ताईसा. युवराजला तुम्ही मम्मीकडे पाठवलं, मी काय तर बोलले? राणा आणि सूरज दोन्ही बी माझ्या पोरासारखीच आहेत. जन्मल्यापासून मीच त्यांची आई आहे. बळ बळ वडवून घेतलेला आई पण आहे हे. एक तुम्ही आणि दुसरी ती मास्तरीन. पोटाला नाही पोर आणि उग जीवाला घोर. गोदाक्का, या समद्याचा ताप उगा आमच्या डोसक्याला द्यायचा नाही. चुपचाप खात असेल तर खाऊ द्या, नाही तर बसू द्या सरळ उपाशी. मी नाही खाणार. ए लाड्या, तुला खाऊन घ्यायचं असेल तर खाऊन घे हा. नाही तर अख्ख्या घरातल्या टेबल खुर्च्या पुसायला लावा तुला. चंदे नाही तू जा, फडका आणच. लई दिस झालं याला काही काम सांगितलं नाही म्हणून शेफारला यो. जा. राणादा, माऊ कुठे? राणा काय झालं रे? अंजली काय म्हणली? कवा येणार आहे? क्या येणार आहे? अरे पर कवा? ती आल्याशिवाय ह्यो खाणारच नाही म्हणतोय. हे का रे असं? ते पलवानांनी कधी उपाशी राहायचं नसतंय बघ. माऊ आल्याशिवाय मी खाणार नाही म्हणजे नाही. मग समद्या टेबल खुर्च्या पुसायच्या. चल. ते रातच्याला येणार आहे. खरं काय? मग हे बघ, हे मी तुला फोन लावून देते, पण त्याआधी जेवायचं. तू जेवला की लगेच फोन लावून देते बघ तुला. चालतंय? बस बस बस. राज्य बरोबर. गोदाक्का बरोबर. धर धर. आमच्या अंजलीच्या हाताला फार चव आहे. जेवणात तिचा हात कोणी धरत नाही. हो मुली, थोडस वरण भातावर तूप वाढ. हो हो. काय झालं? थांबलीच काशी? 2 चमचे तुपानं तुझ्या वडिलांची संपत्ती काय कमी होणार नाहीये. काय पाठक? हो ना बाबा. काय काही नाही. काय सांगतो? काही नाही, वरण भातावर तूप मागितल्यावर लाडूची आठवण आली. वरण भात बघून तुपाची आठवण ही ठीक आहे, पण वरण भात बघून लाडू हे थोडस वेगळं नाही का वाटत?
नाही नाही, लाडू नावाचा लहान मुलगा आहे. अच्छा, लाडू हे टोपण नाव आहे तर. कोण आहे हा लाडू? अहो लाडू, लाडू अंजूच्या सासरी राहतो. छोटा पैलवान आहे. त्याला कुस्तीची आवड आहे ना, म्हणून राणाजीने त्याला दत्तक घेतलंय. अभ्यासात हुशार आहे बरं का, आणि खूप गोड आहे. तो जवळ असला ना की वेळ कसा जातो ते कळतच नाही. सारखे त्याचे प्रश्न, सारखी त्याची बडबड चालू असते. जवळ नसला की चुकल्यासारखं होतं आम्हा सगळ्यांनाच. अच्छा, पण आता तो त्या घरी राहिला ना, मग तू त्याला हळूहळू विसरलेलंच चांगलं. शहरात येताना तू त्याला सोबत घेऊन येणार आहेस का? मी लाडूला सोडून कुठेही राहू शकत नाही. आता राहतेस तशीच पुढे ये राहा. त्यात काय अवघड? एकदा कामात गुंतलीस की मग येणार नाही त्याची आठवण. अजिबात नाही. मी लाडूला सोडून कुठेही जाणार नाही, आणि लाडूच काय, मी हे गाव सोडून सुद्धा कुठेही जाणार नाहीये. अंजली अगं, नेहमीच आवाज वाढतो का तुमच्या मुलीचा? नाही नाही, अंजली अगं पापड वाढ ना. हा. एवढा गोड आहे का लाडू? अरे लाडू गोडच असतो. बाबा काय काय नाही. हॅलो माऊ तू येणार ना बघ घरी? लाडू, हो मी येणार आहे ना. कधी? अंजली अजिबात नाही, कुठेही जायचं नाही. तू येणार नाहीस माऊ? अरे नाही, मी येणार आहे. मी तुला सोडून राहू शकते का? मग ते आजोबा त्यांनी तुला नाही येऊ दिलं तर? नाही नाही, असं नाही होणार. मी त्यांना नीट समजावीन, मग ते मला जाऊ देतील. बरं लाडू, आई स्वतः शांतपणे झोप. मी उद्या येते. झोपशील ना नीट? हा झोपतो. तर ठेवते. रानादा मला खूप झोपेल. झोपड रानादा जरा मला. कुठेही जायचं नाही सर. बाबा अगं पाहुण्यांच्या झोपण्याची व्यवस्था बघायला पाहिजे ना. गाद्या आहेत का बघ आपल्याकडे? पाठक, तुमची मुलगी अशी नेहमी चिडते का? नाही नाही, तिचा आवाज पहिल्यापासूनच असा आहे. हो घ्या ना घ्या ना. हो, घ्या ना घ्या. ही तिच्या मनाविरुद्ध राहते का इथे? नाही, आम्ही आमच्या अंजलीच्या मनाविरुद्ध कधीही काहीच करत नाही. घ्या ना. हो. राणा, अरे झोप की. नाही, ते अंजलीबाई येतो म्हणले. ती काय आज येत नाही. तू उद्या जाऊन घेऊन ये म्हणस तिला. असं कसं? ते आता लाडूला म्हणलेत की येतो म्हणून, ते यायलाच पाहिजे. अरे आता येणार नाही ती तर त्याला आपण काय करणार? तू काय जागाच राहणार आहेस काय? चालतंय की. तू बी लाडू सारखाच बघ. झोप आता. नाही, ते बघ अंजलीबाई येणार म्हणजे येणार. ते येत नाही तोवर मी थांबते की इथंच. तुम्ही नवरा बायको काय ते तुमचं तुम्ही बघून घ्या. हॅलो, ते कुठे तुम्ही? घरी आहे मी. ते घरी येणार होता की तुम्ही? हो, पण आता नाही जमणार. रात्र झाली. ते त्याला काय होतंय? ते 2 गल्ल्या ओलांडल्या की आपलं घर असते की हो. तुम्ही या इथे. हो, नाही जमणार. हो, कठीण आहे. मी उद्या प्रयत्न करते. आता ते घरी यायला कसला आलाय प्रयत्न? हो,
तुम्ही जरा समजून घ्या ना, मी येते उद्या. हे बघा, ते तुम्ही या इथं, नाही तर मी तिकडे येत असते बघा. नाही नाही नाही, नको नको. नाही, उद्या बोलू आपण. हा, ते मला आत्ता बोलायचं असते, तुम्ही या इथं. मी आता सांगितलं ना मला नाही जमणार आहे म्हणून. उद्या बोलू आपण. आता ठेवा फोन, झोपा तुम्ही. गुड नाईट. नाही मी, हॅलो, कट केला. नाही, आता तर मला बोलायचंच असते. हरिओम हरिओम. राम कृष्ण राम. मुली, ए मुली, हा हा, आले आले. जरा खोबऱ्याचे तेल गरम करून आण आणि माझ्या पायाला चोळून दे. हा, आणते. बाबा अहो, हे काय बोलताय तुम्ही? अरे असू दे रे, काही हरकत नाही. हा, जरा चोळ तळव्याला. लाव, चोळ हळूहळू. अंजली तू तू राहू दे, मी करतो दे. अरे तू कशाला? करेल ना ती. बस झालं आता. आता थोडं मला प्यायला गरम पाणी करून आण बरं. हा, गरम पाणी करून आण. हरिओम. बाबा अहो, काय? काय नाही. हा, अरे हे जरा जास्तच गरम झालं, थोडं थंड करू ना. बाबा अहो, काय? काय नाही. अरे हे जास्तच थंड झालं, थोडं गरम करू ना. हा. अंजली तू एक काम कर, तू एका ग्लासमध्ये थंड पाणी आणि एका ग्लासमध्ये गरम पाणी घेऊन मी देतो बाबांना. हा, अरे असं का? मी तिची परीक्षा बघतोय. चालेल ना पाठक? काही हरकत नाहीये. हा, मोठ्या माणसाची सेवा करणं आवडतंच अंजलीला. काही गरज नाहीये परीक्षा बघण्याची. अंजली सारखी चांगली मुलगी शोधूनही सापडणार नाही. हे घ्या. तू दे इकडे. आणि बघ, तू झोपायला गेलीस तरी चालेल. गुड नाईट. चला झोपूया. झोपूया म्हणतोस? चला चला तर चला. चला आराम करा. हो, आणि काही लागलं तर सांगा. हो. हॅलो, कुठे आहात तुम्ही? हॅलो. का? का काय सांगा ना, कुठे आहात? मी सांगितलेलं काम पूर्ण करा आधी. काय? काय? ते मला वाटलंच होतं तुम्ही विसरणार म्हणून. हे तिकडे गोदक काना लाडून माझा जीव खायला असता आणि तुम्ही इकडे निवांत बसला. इकडे? इकडे म्हणजे म्हणजे तुम्ही कुठे आहात? तुम्ही इकडे? हा, हॅलो हॅलो. अहो, तुम्ही इथे काय करताय? कोणी बघितलं तर दादा. ज्याला पटत नसेल त्याने डोळे बंद करून घ्यावं. आणि मला माझ्या बायको बरोबर बोलायला भीती वाटत नसते बघा. हो, ते सगळं जाऊ द्या. तुम्ही ते कशाला आलाय? चला म्हणजे तुम्हाला परत न्यायला. चला. नाही, आता मला शक्य नाही. जा तुम्ही, मी उद्या येते. नाही,
मी आता यायला पाहिजे. चला. हो हे बघा घरात पाहुणे आले त्यांच्या समोर मी कशी बाहेर पडणार आहे? नाही पडता येणार, तुम्ही जरा समजून घ्या. आणि तिकडे लाडू आणि गोदक्का बसलेत. ते तुम्हाला घेतल्याशिवाय मला जाता येणार नाही बघा. याचं काय? तुम्ही जरा समजून घ्या किंवा मला. हो काय चाललंय तुमचं? एवढे पाहुणे घरात असताना मी कशी येणार आहे? अरे वा, हे चांगले की हो. ते बाहेरची माणसं सगळे माझं ऐकतात बघा, पण घरातलं कोण बी ऐकत नाही. ते घरी कसा जाऊ मी ते सांगा पहिले. अहो आमच्या घरी पाहुणे आहेत आणि सगळे हॉल मध्ये झोपलेत, मग कसं काय येऊ? हे बघा मला नाही येता येणार, आता तुम्ही जा. मला ती जाता येणार नाही अजिबात. राणाजी अहो मला खरंच नाही हो येता येणार, समजून घ्या ना तुम्ही. तुम्ही मला समजून घेणार नाही काय? हो तुम्ही प्लीज आता जा हो. कुणी बघितलं तर काय वाटेल त्यांना? काय वाटणार आहे? ते नवरा बायको एकमेकांबरोबर बोलतात असंच वाटणार आहे. अजून काय? अजिबात नाही. माझ्या आई बाबांसाठी तुम्ही आता राजा राजगोंडा राणाजी नाही कळलं? तेव्हा आता जा लवकर इथनं. सरका हो ऐकत तर आहे. सरका हो तुम्ही. हो अंजलीबाई, मी काय म्हणतो? जा जा जा. अरे तोंडावर खिडकी बंद. मी राजा राजगोंडा असते का नाही? आता बघाच तुम्ही की माझ्या बायकोला भेटायला या राणामधला राजा राजगोंडा काय काय करत असताय. बघाच तुम्ही. राज्य राजगोंडा राज्य राजगोंडा